नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात पुढील 5 दिवसात विखुरलेल्या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी साचलेल्या पाण्याचा निचरा करून पिके व जनावरांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। बुलढाणा जिल्ह्यात येत्या 5 दिवसात विखुरलेल्या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरद्वारे प्राप्त अंदाजानुसार गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अनुभव घेतल्यानंतर आता हवामान बदलाची चिन्हे दिसत आहेत। पावसाचे अतिरिक्त पाणी शेतात साचून राहिल्यास पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते। त्यामुळे शेतकऱ्यांनी निचऱ्याची योग्य व्यवस्था करून पाणी त्वरित बाहेर काढण्याचा सल्ला देण्यात आला आहे। तसेच पावसाच्या पार्श्वभूमीवर वाढलेली आर्द्रता व ढगाळ वातावरणामुळे पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो। यासाठी शेतकऱ्यांनी नेमून दिलेली कीटकनाशके योग्य प्रमाणात व कोरडे हवामान असताना वापरण्याचे मार्गदर्शन कृषी तज्ञांनी केले आहे। याबरोबरच पावसाळ्यात जनावरांनाही विविध आजारांचा धोका संभावतो। त्यामुळे जनावरांचे गोठे स्वच्छ ठेवणे, परिसरात पाणी साचू न देणे तसेच वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे। शेतकऱ्यांनी हवामान बदलाचा सतत मागोवा घेण्यासाठी मेघदूत या मोबाईल ॲपचा वापर करावा आणि आवश्यक ते मार्गदर्शन मिळवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र व जिल्हा कृषी हवामान केंद्रांशी संपर्क साधावा असे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर एस झोपे यांनी आवाहन केले आहे। बऱ्याचशा पिकांवरती मग सोयाबीन असो, कपाशी असो, तूर असो किंवा भाजीपाला असो, या पिकांवर किडीचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण की साधारणतः कोरड्या हवामानामध्ये किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात वाढत असतो। या स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं गरजेचं आहे, रोगांसाठी आणि किडींसाठी।